वेलकम टू MJ शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण एकूण गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे 25 नियम बघितले होते. या सेशनमध्ये आपण त्या पुढील नियम बघणार आहोत. तर चला बघूयात गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे पुढील नियम. नियम क्रमांक आहे 26, रूल नंबर 26. काय म्हणतोय रूल नंबर 26? बघा की तुलना ही नेहमी समान ऑब्जेक्टमध्ये होत असते. म्हणजे कंपॅरिझन इज ऑलवेज मेड बिटवीन टू सेम ऑब्जेक्ट्स. म्हणजे दोन समान भागांमध्ये तुलना होत असते. म्हणजे तो तुलना म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट असा प्रकार असतो, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला असं बघायला मिळतं की शहराची तुलना जर केलेली असेल तर शहरासोबतच तुलना करायची, वातावरणाशी तुलना केलेली असेल तर वातावरणाशीच तुलना करायची, बरोबर आहे. जर शहरातील रस्त्यांशी तुलना केलेली असेल तर तिकडे पण रस्त्यांशी तुलना पाहिजे. म्हणजे हा झाला समान भाग. त्या समान भागांमध्ये तुलना होत असते. जर तसे नसेल तर लक्षात घ्या, जर तसे नसेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन नंतर येणाऱ्या नाऊन आधी दॅट ऑफ किंवा दोज ऑफचा वापर केला जातो. दॅट ऑफ हा कशासाठी येतो? सिंग्युलरसाठी. दोज ऑफ कशासाठी येतो? प्लुरलसाठी. आता लक्षात घ्या, तुलना जर समान भागात करायची असेल आणि जर वाक्यामध्ये तशी रचना दिलेली नसेल तर एकवचनी नामासाठी दॅट ऑफ येतो, तर अनेकवचनी नामासाठी काय येतो? डोज ऑफ येतो. म्हणजे दॅट ऑफ सिंग्युलरसाठी असतो तर डोज ऑफ प्लुरलसाठी असतो. लक्षात घ्या. एकदा परत नियम बघा. तुलना ही नेहमी समान ऑब्जेक्ट्समध्ये होत असते, म्हणजे समान घटकामध्ये होत असते. जर तसे नसेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्यानंतर येणाऱ्या नाऊन आधी काय येतो? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्यानंतर येणाऱ्या नाऊन आधी दॅट ऑफ किंवा डोज ऑफचा वापर केला जातो. दॅट ऑफ एकवचनीसाठी म्हणजे एकवचनी नामासाठी, तर डोज ऑफ अनेकवचनी नामासाठी वापरला जातो. आता बघूयात आपण यामध्ये. आता बघा, फॉर एक्झाम्पल बघा, द सिनरी ऑफ काश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट ऑफ शिमला. आता इथं लक्षात घ्या, कशाची तुलना आहे? द सिनरी, बरोबर. सिनरी या नैसर्गिक देखावाची तुलना आहे. द सिनरी ऑफ काश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट ऑफ शिमला. पण सिनरीशी कंपॅरिझन करणारं दुसरं नाव याच्यात नाही आहे आणि सिनरी हे एकवचनी आहे, म्हणून आपण या वाक्यात काय वापरला आहे? दॅट ऑफ वापरला आहे. जर या वाक्यात आपण दॅट ऑफ नाही वापरला तर तुलना कशामध्ये होईल? काश्मीरमध्ये आणि म्हणजे सिनरीमध्ये आणि शिमलामध्ये होईल, जी भिन्न आहे. आपला नियम काय म्हणतो की तुलना ही नेहमी समान भागामध्ये झाली पाहिजे. जर तसं नसेल तर एकवचनी नामाच्या आधी त्यानंतर काय वापरायचा? दॅट ऑफ. म्हणजे शिमलाच्या आधी आपण काय वापरला? दॅट ऑफ वापरला. ही दॅट ऑफची तुलना कोणासोबत आहे? द सिनरी सोबत आहे. येथे द सिनरीची तुलना केलेली आहे. म्हणजे काश्मीरचं नैसर्गिक देखावा आणि शिमलाचा नैसर्गिक देखावा याच्यामध्ये तुलना आहे. दोघांचं सिनरीमध्ये तुलना होण्यासाठी एकवचनी नामाच्या आधी काय यायला पाहिजे? दॅट ऑफ यायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे, द काऊज ऑफ हरियाणा आर बेटर दॅन दोज ऑफ राजस्थान. कशाची तुलना आहे? काऊजची तुलना आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. पण दुसऱ्या वाक्यात त्याच्याशी तुलना करणारं दुसरं नाव नाही आहे, ते अनेकवचनी. मग तिथे त्या अनेकवचनी नामाच्या आधी आपण काय वापरलं आहे? म्हणजे द काऊज हे जे आहे याची तुलना करण्यासाठी डोज ऑफ वापरलेला आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, लक्षात घ्या. येथे जर डोज ऑफ राहिला नसता तर ही तुलना चुकली असती. काऊज अनेकवचनी म्हणून डोज ऑफ आला. सिनरी एकवचनी होता, अनकाउंटेबल नाऊन, म्हणून इथे काय आला? दॅट ऑफ आला. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे तुलना गायींमध्ये झाली आहे. म्हणजे हरियाणाच्या गायी आणि राजस्थानाच्या गायी या दोन गायींमध्ये तुलना आहे. त्या गायी तुलना होण्यासाठी गायी अनेकवचनी आहेत, काऊज अनेकवचनी आहेत, म्हणून इथे काय आला? डोज ऑफ आला, लक्षात घ्या. ठीक. तिसरं वाक्य बघा, द पीपल ऑफ एन्शियंट इंडिया वेआर मोर सिव्हिलाइज्ड दॅन दोज ऑफ एन्शियंट युरोप. आता याच्यामध्ये लोकांची तुलना केलेली आहे. कोणत्या लोकांची? म्हणजे प्राचीन भारत आणि प्राचीन युरोपमधल्या लोकांची तुलना केलेली आहे. द पीपल ऑफ एन्शियंट इंडिया वेआर मोर सिव्हिलाइज्ड दॅन दोज ऑफ एन्शियंट युरोप. आता दोज ऑफ पीपल अनेकवचनी आहे, म्हणून इथे काय आलं आहे? दोज ऑफ आलेला आहे. ही रचना नेहमी लक्षात घ्या. डोज ऑफ केव्हा? दॅट ऑफ केव्हा? तुलना ही नेहमी समान भागांमध्ये व्हायला पाहिजे. इथे द पीपल लोकांची तुलना आहे. म्हणजे कोणते? प्राचीन भारतातील लोक वेआर मोर सिव्हिलाइज्ड दॅन दोज ऑफ एन्शियंट युरोप. लक्षात आलं? द पीपल समान तुलना येण्यासाठी इथे अनेकवचनीसाठी दॅन दोज ऑफ वापरला आहे. आपण काय वापरला आहे? दोज ऑफ वापरला आहे, लक्षात घ्या. हे वाक्य एकदा व्यवस्थित लक्षात घ्या.
नेक्स्ट पुढे, द क्लायमेट ऑफ कर्नाटका इज कूलर दॅन दॅट ऑफ राजस्थान. कशाची तुलना आहे? द क्लायमेटबद्दल आपण बोलतोय, शहरांबद्दल बोलत नाही. म्हणजे कर्नाटकाचं क्लायमेट हे काय आहे? काय आहे? कर्नाटकाचं क्लायमेट हे राजस्थानच्या क्लायमेटपेक्षा काय आहे? थंड आहे. बरोबर आहे. म्हणजे क्लायमेटची तुलना होण्यासाठी येथे एकवचनी नाऊन दिलं आहे. काय? क्लायमेट. म्हणून इथे काय आलं आहे? दॅट ऑफ आलेला आहे. लक्षात घ्या, तुलना येथे समान भागात झालेली आहे. येथे जर दॅट ऑफ राहिला नसता तर हे वाक्य चुकलं असतं. हे वाक्य काय झालं असतं? चुकलं असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा पुढचं 5 वाक्य, आवर सोल्जर्स वेअर बेटर ट्रेनड दॅन दोज ऑफ एनिमीज. आवर सोल्जर्स अनेक वचनी नाऊन आलं आहे. सोल्जर्स, आवर सोल्जर्स इज बेटर दॅन दोज ऑफ म्हणजे आमचे सैनिक शत्रूंच्या सैनिकांपेक्षा चांगले ट्रेंड आहे, प्रशिक्षित आहेत, असा त्याचा अर्थ आहे. सोल्जर्स अनेक वचनी आहे म्हणून इथे दोज ऑफ आला आहे. द क्लायमेट एक वचनी आहे म्हणून इथे दॅट ऑफ आलेला आहे. लक्षात घ्या. डन. पुढे, द पॉप्युलेशन ऑफ कोलकाता इज मोर दॅन दॅट ऑफ दिल्ली. आता तुलना झालेली आहे कशामध्ये? पॉप्युलेशनमध्ये. पॉप्युलेशन एक वचनी नाम आहे म्हणून तिथे दॅट ऑफ येणार. लक्षात घ्या. ठीक आहे. द पॉप्युलेशन ऑफ कोलकाता इज मोर दॅन दॅट ऑफ दिल्ली. मोर दॅन दॅट ऑफ दिल्ली असं म्हणण्यापेक्षा मोर दॅन द पॉप्युलेशन ऑफ दिल्ली म्हणजेच काय? दॅन दॅट ऑफ दिल्ली. हे लक्षात घ्या. द पॉप्युलेशन ऑफ कोलकाता इज मोर दॅन द पॉप्युलेशन ऑफ दिल्ली असं राहिलं तरी बरोबर आहे. जर पॉप्युलेशन हा शब्द येत नसेल तर त्याचं काम कोण करतं? दॅट ऑफ करतं. जर सोल्जर्स येत नसेल तर त्याचं काम कोण करतं? दोज ऑफ करतो. लक्षात घ्या. त्याचा अर्थ असाच आहे. इथं आपण सुरुवातीला पण बघितलं. इथे काय म्हणतोय? द सिनरी ऑफ काश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट ऑफ सिमला. हे वाक्य बरोबर आहे कारण सिनरीची तुलना झालेली आहे. जर इथे दॅट ऑफ राहिला नसता, हे वाक्य जर असं लिहिलं असतं, द सिनरी ऑफ काश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन द सिनरी ऑफ सिमला असं राहिलं असतं तरी ते वाक्य बरोबर आलं असतं. म्हणजे द सिनरीचं काम कोणी केलं आहे? दॅट ऑफने केलं आहे. बरोबर आहे. हां, इथे द काऊज ऑफ राजस्थानचं काम कोणी केलं आहे? दोज ऑफने केलं आहे. द पीपल ऑफ एन्शियंट इंडिया, इथं द पीपल ऑफ एन्शियंट युरोपचं काम कोणी केलं आहे? दोज ऑफने केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल याचा अर्थ काय होतो. डन. नेक्स्ट पुढे, आता याच्यामध्ये बघा, राधिका इज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर स्टुडंट ऑफ हर क्लास. आता याच्यात बघा, हा थोडंसं त्यापेक्षा थोडा हटके आहे. राधिका इज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर स्टुडंट ऑफ द क्लास. आता आयोग काय करतो? एनी अदर नंतर अनेक वचनी नाम देतो किंवा एनी नंतर अदरच देत नाही. असे प्रश्न आलेले आहेत परीक्षेत. लक्षात घ्या. एनी अदर स्टुडंट, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन एनी अदर नंतर येणारं नाऊन हे काय असतं? एकवचनी असतं. लक्षात घ्या. हे वाक्य बरोबर आहे. आता इथे बघा नोटमध्ये काय दिलेलं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन एनी अदर नंतर काय पाहिजे? सिंग्युलर नाऊन पाहिजे, एकवचनी नाम पाहिजे. काय पाहिजे? सिंग्युलर नाऊन, एकवचनी नाम पाहिजे. ठीक आहे. दॅन मेनी किंवा दॅन मोस्ट अदर नंतर काय पाहिजे? अनेकवचनी नाम पाहिजे, म्हणजे प्लुरल नाऊन पाहिजे. काय पाहिजे? प्लुरल नाऊन. म्हणजे दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर नंतर काय पाहिजे? अनेकवचनी नाम पाहिजे. लक्षात घ्या. इथेच आपलं चुकतं. याच्यावरच आयोग एरर विचारतो. वाक्य देत असतो आपल्याला, आपण काय करतो? सरळ वाक्य वाचतो, पण तिथे कुठे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे लक्ष द्या. दॅन कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन एनी अदर, दॅन मेनी अदर, दॅन मोस्ट अदर या अशा रचना असतात. लक्षात घ्या. दॅन एनी अदर असेल तर त्यानंतर येणारं नाऊन हे एकवचनी असेल. दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर असेल तर त्यानंतर येणारं नाऊन काय असेल? अनेकवचनी असेल. ठीक, लक्षात घ्या. दॅन ऑल अदर, हे पण तिसरा भाग लक्षात घ्या. दॅन ऑल अदर नंतर देखील काय येतो? अनेकवचनीच नाऊन येतो, म्हणजेच प्लुरल नाऊन येतं. लक्षात घ्या. दॅन ऑल अदर, ऑल अनेकवचनी आहे, त्याच्यानंतर अनेकवचनीच नाऊन यायला पाहिजे. म्हणजे हा स्ट्रक्चर तुम्हाला कळलं असेल. पहिलं स्ट्रक्चर आणि हे दुसरं स्ट्रक्चर, त्याचाच तो भाग आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे बघा. मग आता एररचा पार्ट आला. आता इथे काय आलं? एररचा पार्ट आला. लक्षात घ्या. द पीपल ऑफ एन्शियंट इंडिया वेअर मोर सिव्हिलाइज्ड दॅन एन्शियंट युरोप. बघा, आता आपण एरर बघतोय. तुम्ही जर तो भाग व्यवस्थित केला असेल, हे वाक्य घेतलं आहे आपण, आता तुम्हाला चटकन लक्षात आलं असेल. द पीपल ऑफ एन्शियंट इंडिया वेअर, बीमध्ये बघा मोर सिव्हिलाइज्ड, सीमध्ये बघा दॅन एन्शियंट युरोप, डीमध्ये नो एरर. आता कुठे एरर आहे ते बघूया. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, तुलना ही नेहमी समान भागामध्ये व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तुलना ही काय पाहिजे? नेहमी समान भागामध्ये पाहिजे. परंतु इथे समान भाग आहे का? द पीपल ऑफ एन्शियंट इंडिया काय पाहिजे? द पीपल ऑफ एन्शियंट युरोप अशी रचना पाहिजे, म्हणजे समान भाग नाही आहे. जर तसं नसेल
आणि अनेकवचनी नाऊन येत असेल, पीपल म्हणजे अनेकवचनी, मग तिथे दॅन दोज ऑफ म्हणजे दोज ऑफ अशी रचना पाहिजे त्यानंतर, बरोबर आहे. द पीपल ऑफ एन्शंट इंडिया वेअर हे बरोबर आहे. मोर सिव्हिलाइज्ड हे बरोबर आहे. दॅन एन्शंट युरोप इथं चुकलं आहे. या एन्शंट युरोपच्या आधी दॅन दोज ऑफ अशी रचना पाहिजे. काय पाहिजे? दोज ऑफ अशी रचना पाहिजे, म्हणजे इथं चुकलं आहे. दॅन दोज ऑफ एन्शंट युरोप, इथे तुलना झालेली आहे, लोकांमध्ये तुलना झाली आहे, म्हणजे प्राचीन भारतातील लोक आणि प्राचीन युरोपमधील लोक यांच्यामध्ये तुलना झालेली आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये ती रचना अयोग्य आहे, तिथं दॅन दोज ऑफ एन्शंट युरोप असं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे सीमध्ये पार्ट चुकलेला आहे. नेक्स्ट, द क्लायमेट ऑफ हैदराबाद इज बेटर दॅन चेन्नई. क्लायमेट एकवचनी, ठीक आहे, पण समान भागात तुलना पाहिजे. द क्लायमेट ऑफ हैदराबाद इज बेटर दॅन द क्लायमेट ऑफ चेन्नई असं राहिलं तर बरोबर आहे, पण तिथं द क्लायमेट ऑफ नाही आहे. जर द क्लायमेट ऑफ नसेल तर तिथे एकवचनीसाठी दॅट ऑफ अशी रचना यायला पाहिजे. कुठे बघूयात मग. द क्लायमेट ऑफ हैदराबाद ही बरोबर आहे. इज बेटर हे बरोबर आहे. दॅन कारण तुलना ही कशामध्ये आहे? समान भागात जर यायची असेल तर क्लायमेटमध्येच यायला पाहिजे. क्लायमेट आणि शहरची तुलना होऊ शकत नाही, ती अयोग्य तुलना आहे, बरोबर आहे. मग इथं काय पाहिजे? तर दॅनच्या नंतर दॅट ऑफ अशी रचना पाहिजे. दॅन दॅट ऑफ चेन्नई असं पाहिजे, म्हणजे पार्ट सीमध्ये मिस्टेक आहे. पार्ट सीमध्ये काय आहे? मिस्टेक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, स्पॉट देअर बघा पुढचं. द स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र आर बेटर दॅन कर्नाटका. तुलना कशांमध्ये? स्टुडंट्समध्ये, म्हणजे महाराष्ट्राचे स्टुडंट्स आणि कर्नाटकाचे स्टुडंट्स या दोन स्टुडंट्समध्ये तुलना आहे. स्टुडंट्स अनेकवचनी आहे. अनेकवचनी असेल तर दॅन नंतर दोज ऑफ यायला पाहिजे. दॅन नंतर दोज ऑफ आहे का? नाही, येते दोज ऑफ नाही दिसत आहे, म्हणजे बघूयात मग. द स्टुडंट्स बरोबर आहे ऑफ महाराष्ट्र आर बेटर दॅन कर्नाटका, येतं सेक्शन चुकलं आहे. बेटर दॅन दोज ऑफ अशी रचना पाहिजे. काय रचना पाहिजे? दोज ऑफ अशी रचना पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे हा भाग तेव्हा काय होईल? करेक्ट होईल, लक्षात घ्या. नेक्स्ट, द हिंदू इज मोस्ट पॉप्युलर दॅन एनी अदर न्यूजपेपर इन इंडिया. द हिंदू इज मोस्ट पॉप्युलर दॅन एनी अदर न्यूजपेपर इन इंडिया. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट नाही येत, काय येतं? मोर येतं. कारण ही कंपॅरेटिव्ह डिग्री कशी आहे? लक्षात घ्या. दॅन एनी अदर असेल तर तो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा पार्ट असतो. मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा पार्ट असतो, लक्षात घ्या. सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोस्ट आहे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोर आहे, म्हणजे इथेच काय यायला पाहिजे? मोस्टच्या ठिकाणी मोर यायला पाहिजे. बघा मग, द हिंदू इज मोस्ट पॉप्युलर दॅन एनी अदर, ह्या मोस्टच्या आधी काय पाहिजे? इथे मोर पाहिजे. हे मोर हे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, बाकीचं बरोबर आहे. म्हणजे बघा असं तुम्हाला दिलं जातं, तुम्हाला काय वाटतं वाक्य बरोबर आहे? असं नसतं मित्रांनो. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ते वाचायला पाहिजे, तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. नेक्स्ट, आता आयोगाने विचारलेले प्रश्न बघा. याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारले तुम्हाला तर तो पार्ट कळला असेल. कंपॅरेटिव्ह डिग्रीचा पार्ट होता. तुलना ही समान भागात यायला पाहिजे. दॅन एनी अदर नंतर एकवचनी नाम यायला पाहिजे. दॅन मेनी अदर नंतर अनेकवचनी नाम यायला पाहिजे. दॅन मोस्ट अदर नंतर अनेकवचनी नाम यायला पाहिजे. दॅन ऑल अदर नंतर अनेकवचनी नाम यायला पाहिजे. मोर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतो, लक्षात घ्या. आता याच्यावर आयोगाने कसा प्रश्न विचारला आहे ते बघूया. फाइंड आउट द पार्ट कंटेनिंग ॲन एरर इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे आपल्याला इथे एरर शोधायला ज्या पद्धतीने आपण एरर घेतोय त्याच पद्धतीने आयोगाने विचारलेलं आहे ते, लक्षात घ्या. हा प्रश्न STI 1994ला विचारलेला आहे. द क्लायमेट ऑफ म्हैसूर इज बेटर दॅन इंडिया. आता बघा कशाची तुलना आहे? द क्लायमेटची झाली तुलना आहे, बरोबर आहे. बेटर दॅन, त्यानंतर लगेच शहराचं नाव आलं आहे. आपण तुलना आणि शहर अशी तुलना करतोय का? नाही. आपण कशी करतोय? क्लायमेट प्लस क्लायमेट अशी तुलना पाहिजे ना. म्हणजे हे वाक्य कसं यायला पाहिजे? द क्लायमेट ऑफ म्हैसूर इज बेटर दॅन दॅट ऑफ मुंबई, किंवा द क्लायमेट ऑफ म्हैसूर इज बेटर दॅन द क्लायमेट ऑफ मुंबई असं पाहिजे. ठीक आहे, मग इथं काय बघूया. ह्या दॅनच्या आधी, दॅनच्या नंतर काय पाहिजे? हे मुंबईच्या आधी एकवचनी नामाच्या आधी एकवचनी आहे, म्हणून तिथं काय पाहिजे? दॅट ऑफ पाहिजे. म्हणजेच कोणत्या सेक्शनमध्ये? हे सेक्शन बरोबर, हे सेक्शन बरोबर, हे सेक्शन बरोबर. फक्त जे C सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय मिस्टेक आहे. तिथं काय पाहिजे? दॅनच्या नंतर दॅट ऑफ मुंबई अशी रचना पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच याचं उत्तर काय आलं? 3C, लक्षात घ्या. एकवचनी नाम आहे ना, शिकलो आपण ते. डन. नेक्स्ट, पुढे ASO 2016ला प्रश्न आलेला बघा. कोणता प्रश्न बघा? विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस युजेस द कंपॅरेटिव्ह
ॲडजेक्टिव्ह करेक्टली, म्हणजे कोणत्या वाक्यात कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिला ऑप्शन आहे जॅपनीज कॅमेराज आर सुपेरियर टू दोज मेड इन चायना. आता बघा जॅपनीज कॅमेरा बरोबर आहे, अनेकवचनी नाम आहे बरोबर. अनेकवचनी नाम असेल तर आता सुपेरियर नंतर टू येतो बरोबर आहे, बरोबर आहे, सुपेरियर टू. आता याच्यामध्ये कॅमेराज आहे म्हणून अनेकवचनी इथे बरोबर आहे. जॅपनीज कॅमेरा आर सुपेरियर टू दोज मेड इन चायना, पहिलं वाक्य बरोबर आहे, इथे फुलस्टॉप पाहिजे, फुलस्टॉप पाहिजे कॉमाच्या ऐवजी, ठीक आहे. दुसरं वाक्य बघा जॅपनीज कॅमेराज आर सुपेरियर दॅन, सुपेरियर नंतर दॅन येत नाही, टू येतो, लक्षात घ्या. म्हणजे शेवट होणारी जी भाग आहे कोणता IOR याच्यानंतर नेहमी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये टू येतो, दॅन येत नाही, म्हणून हे वाक्य चुकलं सुपेरियर दॅनमुळे. नेक्स्ट जॅपनीज कॅमेराज आर सुपेरियर फ्रॉम, सुपेरियर नंतर टू येतो, फ्रॉम येत नाही, लक्षात घ्या, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. चौथं वाक्य बघा जॅपनीज कॅमेराज आर सुपेरियर विथ, सुपेरियर नंतर विथ नाही येत, टू येतो, लक्षात घ्या, म्हणून हे वाक्य चुकलं. म्हणजे आपलं त्यांनी विचारलं होतं विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस युजेस द कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह करेक्टली. कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्रॉपरली कुठे वापरला गेलेला आहे, तो वापरला गेलेला आहे सुपेरियर टू, हे बरोबर कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येथे वापरलेला आहे. सुपेरियर, इन्फेरियर, ज्युनियर, सिनियर, प्रेफर, प्रेफरेबल, प्रायर ह्या ॲडजेक्टिव्ह नंतर नेहमी टू येतो, दॅन नाही, लक्षात घ्या, किंवा इतर प्रेपोजिशन्स येत नाहीत. लक्षात आलं, म्हणजे याचं उत्तर काय आलं मग, याचं उत्तर आलं 1. नेक्स्ट आता विद्यार्थी मित्रांनो हा नियम तुम्हाला कळला असेल, 26 नंबरचा नियम तुम्हाला कळला असेल. आता आपण पुढील नियम बघणार आहोत. काय पुढील नियम काय म्हणतोय बघा, रूल नंबर 27 काय म्हणतोय बघा, खालील एक्सप्रेशनसोबत नेहमी एकवचनी क्रियापदाचा वापर केला जातो. खालील एक्सप्रेशनसोबत नेहमी एकवचनी क्रियापदाचा वापर केला जातो. आता लक्षात घ्या ब्रेड अँड बटर याला वन कॉन्सेप्ट असं नाव आहे, म्हणजे हा एकवचनीच करता दर्शवतो असं त्याचा वन कॉन्सेप्ट. म्हणजे याच्यात काय एक तर खाण्याचा पदार्थ येईल, ब्रेकफास्ट येईल, जेवण येईल, नाश्ता येईल, असा प्रकार असतो किंवा एकत्र होईल. आता बघा ब्रेड अँड बटर म्हणजे फूड, वन कॉन्सेप्ट येईल. हे सगळे पाठच करून घ्या डायरेक्ट, हे पाठच पाहिजे तुमचे की याच्यानंतर येणारं क्रियापद काय पाहिजे, एकवचनी पाहिजे. लक्षात घ्या ब्रेड अँड बटर, एज अँड एक्सपिरियन्स, ट्रूथ अँड ऑनेस्टी, क्राउन अँड ग्लोरी, लॉंग अँड शॉर्ट, स्लो अँड स्टेडी, राईस अँड करी, हॅमर अँड सिकल, बॅग अँड बॅगेज, हॉर्स अँड कॅरेज, राईज अँड फॉल, कमिंग अँड गोईंग, स्क्रीमिंग अँड शाउटिंग, ham and eggs, early to bed and early to rise, eggs and bacon, fish and chips, bread and milk. आता हे जे आहेत सगळे बरं का लक्षात घ्या, हॅम, एग्ज अँड बॅकन, फिश अँड चिप्स, हे सगळे काय फूड आहेत, ब्रेकफास्ट आहेत, म्हणजे एकवचनी आहेत सगळे. म्हणजे या सगळ्या फ्रेजेस नंतर नेहमी काय येतं, एकवचनी क्रियापद येतं. आता यामध्ये आपण बघूयात, यामध्ये आपण थोडंसं बघूयात की यामध्ये ब्रेड अँड बटर म्हणजे काय, हे वन कॉन्सेप्ट आहे, म्हणजे इथं पण याचा अर्थ काय येईल, फूड. लक्षात घ्या एज अँड एक्सपिरियन्स म्हणजे काय, टोटल एज एक्सपिरियन्स, लक्षात घ्या असं त्याचा अर्थ आहे. ट्रूथ अँड ऑनेस्टी म्हणजे एकच गोष्ट आहे, लक्षात घ्या, सिंगल वर्ब, प्रामाणिकपणा. क्राउन अँड ग्लोरी म्हणजे चांगले दिवस असा त्याचा अर्थ आहे, गुड डेज. लॉंग अँड शॉर्ट एकूण भाग असा त्याचा अर्थ आहे. स्लो अँड स्टडी म्हणजे प्रोग्रेस असा त्याचा अर्थ आहे. राईस अँड करी हा फूड असा अर्थ आहे. हॅमर अँड सिकल टूल असा अर्थ आहे. बॅग अँड बॅगेज याचाही अर्थ काय, प्रवासी सामान आपण म्हणतो. हॉर्स अँड कॅरेज मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणतो, लक्षात घ्या. राईज अँड फॉल चढ उतार आपण म्हणतो. कमिंग अँड गोईंग आवक जावक आपण म्हणतो, म्हणजे हे सगळे काय एकवचनी आहेत, लक्षात घ्या. पुढे स्क्रीमिंग अँड शाउटिंग गडबड गोंधळ आपण म्हणतो, एकच आहे, कॉमोशन म्हणतो आपण त्याला. हॅम अँड एग्ज, हॅम म्हणजे हे मांसाचा प्रकार असतो, तंगडी म्हणतो आपण त्याला, म्हणजे डुकराचे खारवलेले तंगडी त्याला हॅम म्हणतात, किंवा वासराची डुकराचे असं म्हणतात. बेकन हा वेगळा प्रकार असतो. हॅम म्हणजे वासराचं किंवा वासराचं मटण जे असतं त्याला खारवलेली जी तंगडी असते त्याला आपण हॅम असं म्हणतो. हे ब्रेकफास्टमध्ये साऊथचे साऊथ नाही, बाहेरचे लोक म्हणजे आउट ऑफ इंडियाचे लोक त्याला यूज करतात. ठीक आहे. अर्ली टू बेड अर्ली टू राईज म्हणजे म्हणतो ना मराठीत एक म्हण आहे, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपत्ती ज्ञान भेटे, ते एक आहे. ठीक आहे, जीवनक्रम आहे तो. एग्ज अँड बेकन हा पण ब्रेकफास्ट आहे. बेकन म्हणजे हेच डुकराची खारवलेली तंगडी. ठीक आहे.
फिश अँड चिप्स इट इज ब्रेकफास्ट. चिप्स अँड फिश माहिती आहे तुम्हाला. ब्रेड अँड मिल्क इट इज ऑल्सो फूड. म्हणजे हे सगळ्या फ्रेजेस जर तुम्ही बघितल्या तर हे एकवचनी निदर्शनास येतं आपल्याला. या सगळ्या गोष्टी काय आहेत एकवचनी करता म्हणून गृहीत धरल्या जातात. म्हणून या फ्रेजेसनंतर क्रियापद नेहमी काय लिहावं एकवचनी. इज, वॉज, हॅज, डज या पद्धतीने क्रियापद एकवचनी येईल. लक्षात घ्या एकवचनी क्रियापद येईल. मोस्टली इज हा प्रकार तिथे जास्त आपल्याला दिसायला दिसतो. नेक्स्ट बघा ऑनर अँड ग्लोरी इज हिज रिवॉर्ड. ऑनर अँड ग्लोरी वन कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे म्हणून सिंग्युलर वर्ब करेक्ट सेंटेन्स. द हॉर्स अँड कॅरेज घोडागाडी आपण म्हणतो. वन कॉन्सेप्ट सिंग्युलर वर्ब. वन थिंग अँड कॉन्सेप्ट ब्रेड अँड बटर. म्हणजे हे काय सगळ्या गोष्टी काय आहेत माहिती आहे का. हे वन थिंग्स आहेत. या वन थिंग्स अँड वन कॉन्सेप्ट आहेत. लक्षात घ्या हे वन थिंग आणि वन कॉन्सेप्ट आहेत म्हणजे एकच गोष्ट दर्शवतात ते लिहिले. जसं ब्रेड अँड बटर इज हे देणार. लक्षात घ्या ब्रेड अँड बटर इज असंच येणार. त्याच्यात काय येणार नाही आर येणार नाही, वेअर येणार नाही, हॅव येणार नाही. लक्षात घ्या ते चूक आहे. ब्रेड अँड बटर असंच म्हटलं जातं. लक्षात घ्या. नेक्स्ट आता स्पॉट द एरर याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येईल. येथे मोस्टली मिस्टेक कुठे होणार क्रियापदामध्येच मिस्टेक होणार कारण हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा प्रकार असतो. त्या फ्रेजेस तुमच्या तोंड पाठ झाल्या पाहिजेत आणि ते वन कॉन्सेप्ट असल्यामुळे त्याच्यानंतर एकवचनीच क्रियापद येईल. आता याच्यात बघा पहिलं वाक्य राईस अँड फिश आर माय फेवरेट डिश. आर ही जर वन कॉन्सेप्ट आहे तर इथं काय यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे एकवचनी क्रियापद यायला पाहिजे. ठीक आहे बघा राईस अँड फिश इथपर्यंत बरोबर आहे. आर की इज इथे आर नाही इथं काय पाहिजे इज पाहिजे. माय फेवरेट डिश हे बरोबर आहे. मग इथे वन कॉन्सेप्ट आहे तर काय यायला पाहिजे एकवचनीच क्रियापद यायला पाहिजे. नेक्स्ट पुढे बघा ब्रेड अँड बटर आर अ रिच अँड नरिशिंग फूड. ब्रेड अँड बटर वन कॉन्सेप्ट सिंग्युलर व्हर्ब यायला पाहिजे ना एकवचनी क्रियापद यायला पाहिजे परंतु तिथे अनेकवचनी दिलेलं आहे. मग खाली बघा ब्रेड अँड बटर इथपर्यंत बरोबर आहे. आरच्या ऐवजी इथं काय पाहिजे इज पाहिजे. इथं चुकलेलं आहे बाकीचं बरोबर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे हॉर्स अँड कॅरेज वन कॉन्सेप्ट घोडागाडी आपण म्हणतो वन कॉन्सेप्ट. मग त्याच्यानंतर एकवचनीच क्रियापद यायला पाहिजे परंतु इथे काय दिले आर दिले. हॉर्स अँड कॅरेज आर वेटिंग देअर फॉर द कपल नो एरर. हॉर्स अँड कॅरेज इथपर्यंत बरोबर आहे. आरच्या ऐवजी इथे काय पाहिजे इज घोडागाडी वन कॉन्सेप्ट क्रियापद पण एकवचनीच पाहिजे परंतु येथे अनेकवचनी दिलं आहे म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट ठीक आहे हे बरोबर आहे. लक्षात आलं कुठे चुकलं आहे आरच्या ऐवजी इथे काय पाहिजे इज पाहिजे. लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे स्पॉट देअर पुढचं ब्रेड अँड बटर आर. ब्रेड अँड बटर वन कॉन्सेप्ट म्हणून याच्यानंतर एकवचनी क्रियापद पाहिजे आरच्या ऐवजी काय पाहिजे इज पाहिजे. ही इज ओनली फूड. ठीक आहे ब्रेड अँड बटर हे बरोबर आहे. आरच्या ऐवजी तर काय पाहिजे इज पाहिजे. येथे चुकलेलं आहे. लक्षात आलं. नेक्स्ट ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग. लक्षात घ्या बरं का ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग. आता ही पण एकच गोष्ट आहे ड्रिंक करून ड्राईव्ह करणे. ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग इट इज ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग ही एकच गोष्ट आहे बरोबर. मग इथे आर नाही इथे पण काय पाहिजे इज पाहिजे. ठीक ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग आर अ मेजर कॉज ऑफ ॲक्सिडेंट. इथं आरच्या ऐवजी काय पाहिजे इज. लक्षात ठेवा वन कॉन्सेप्ट येते. नेक्स्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणतो ना आपण ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग. स्लो अँड स्टडी ऑलवेज विन द रेस. विन नाही पाहिजे इथे अनेकवचनी पाहिजे विन्स बरं का. पण कधी काय काय पुस्तकामध्ये विन हे बरोबर दिलेलं आहे कारण त्याला अनेकवचनी क्रियापद दाखवलं आहे. पण मॉडर्न इंग्लिशमध्ये विन्स एकवचनीच त्यांना गृहीत धरतात. तिथे काय पाहिजे विनच्या ऐवजी काय पाहिजे विन्स. विन हा अनेकवचनी क्रियापद आहे तर विन्स हा एकवचनी आहे. विन्स हा लक्षात इथे चुकलेला आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट राईस अँड फिश आर द व्हेरी पॉप्युलर फूड अमंग द पीपल ऑफ वेस्ट बेंगॉल. राईस अँड फिश वन कॉन्सेप्ट वन सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापद काय यायला पाहिजे एकवचनीच यायला पाहिजे. मग आता बघूयात खाली कुठे चुकलं ते. राईस अँड फिश बरोबर आहे. आर द व्हेरी पॉप्युलर फूड अमंग द पीपल. आरच्या ऐवजी तर काय पाहिजे इज पाहिजे. ठीक आहे बाकीचं सगळं बरोबर आहे. पीपल ऑफ वेस्ट बेंगॉल. वन कॉन्सेप्ट वन सब्जेक्ट वन कॉन्सेप्ट वन थिंग वन आयडिया ए सिंग्युलर सब्जेक्ट. लक्षात घ्या. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत
या घटकावर आहे कशी प्रश्न विचारतो ते बघूयात आपण. ठीक आहे. त्याच्यात बघा 10 pounds डॅश डॅश अ लॉट ऑफ मनी, 20 miles नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन दिस डेज ऑफ रॅपिड ट्रॅव्हल, देअर डॅश डॅश एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. आन्सर ऑप्शन. आता इथे बघा 10 pounds 20 miles. ठीक आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, आता याचा अर्थ होतो सिंगल अमाऊंट. काय होतं? सिंगल अमाऊंट. तर याच्यानंतर सुद्धा सिंगल अमाऊंट म्हणला म्हणजे एक अमाऊंट होते, तो एक वचन येतो, म्हणून त्याच्यानंतर काय यायला पाहिजे? सिंग्युलरच व्हर्ब यायला पाहिजे. सिंग्युलर व्हर्ब यायला पाहिजे. 20 miles सिंगल डिस्टन्स, त्याच्यानंतर सुद्धा सिंग्युलरच व्हर्ब यायला पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे. हां, आता त्याच्यानंतर आता इथं बघा देअर एग्ज अँड बेकन, एग्ज अँड बेकन वन कॉन्सेप्ट, वन कॉन्सेप्ट वन वर्ब. वन कॉन्सेप्ट आहे ना, वन कॉन्सेप्ट वन वर्ब. डन. मग याच्यात बघा एग्ज अँड बेकन वन कॉन्सेप्ट म्हणजे तिघी ठिकाणी काय होते? इथे काय दिसते? सिंगल अमाऊंट, सिंगल डिस्टन्स, वन कॉन्सेप्ट, वन आयडिया, वन थिंग. मग तिघी ठिकाणी सिंग्युलर व्हर्ब यायला पाहिजे. मग पर्यायामध्ये आन्सर ऑप्शनमध्ये सिंग्युलर व्हर्बचा पर्याय तिघांचा कुठे ते बघूयात. आर इज इज नाही, इज करेक्ट. आर 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 नाही, इज आर इज नाही. लक्षात आलं? मग याचं उत्तर आलं 2. डन. नेक्स्ट STI 2016ला परत प्रश्न विचारला आहे बघा. काय आहे? चूज द करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. ब्रेड अँड मिल्क इज हिज ओनली फूड. ब्रेड अँड मिल्क वन कॉन्सेप्ट वन वर्ब. सेंटेन्स इज करेक्ट. बरोबर. द हॉर्स अँड कॅरेज इज ॲट द डोर. द हॉर्स अँड कॅरेज वन कॉन्सेप्ट सिंग्युलर वर्ब, सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब. सेंटेन्स करेक्ट. एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. एव्हरी बॉय अँड गर्ल, एव्हरी नंतर अँडने जोडून कितीही नाऊन आले तरी येणारं क्रियापद एकवचनीच असतं. हे वाक्य देखील बरोबर. त्यांनी काय विचारलं आहे? चूज द करेक्ट सेंटेन्स. एकदा परत बघूयात आपण. ब्रेड अँड बटर वन कॉन्सेप्ट सिंग्युलर वर्ब करेक्ट. द हॉर्स अँड कॅरेज वन कॉन्सेप्ट सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब करेक्ट. एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. एव्हरी आणि इच नंतर कितीही नाऊन आणले तरी येणारं क्रियापद एकवचनीच असतं, सिंग्युलर व्हर्ब येतो. तो म्हणजे तिन्ही वाक्य याच्यात बरोबर आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे? ती चूज द करेक्ट सेंटेन्स. मग याचं उत्तर यायला पाहिजे A, B अँड C. कारण सगळे करेक्ट आहेत ना, करेक्ट आहेत. याच्यात इनकरेक्ट कोणतंच नाही. मग याचं उत्तर काय यायला पाहिजे? A, B अँड C. कारण बघा ए आणि बी कुठे? ए आणि बी इथंच दिसतंय. बरोबर आहे की नाही? बाकीच्या ऑप्शनमध्ये ए आणि बी दिसतच नाही आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या. A, B, C तिन्ही वाक्य बरोबर आहेत. नेक्स्ट फॉरेस्ट 2016ला बघा प्रश्न विचारला आहे. पुट द करेक्ट वर्ब इन द ब्लँक. पुट द करेक्ट वर्ब इन द ब्लँक. द राईज अँड फॉल ऑफ द टाईड. द राईज अँड फॉल वन कॉन्सेप्ट, वन कॉन्सेप्ट. लक्षात. मग याच्यात बघा द राईज अँड फॉल ऑफ द टाईड. टाईड म्हणजे भरती. आता ह्यामध्ये बघा द राईज अँड फॉल ऑफ द टाईड. आता एक वचनी आहे तर एक वचनी क्रियापद यायला पाहिजे. आर नाही, आर नॉट नाही, इज यायला पाहिजे. द राईज अँड फॉल ऑफ द टाईड इज ड्यू टू लुनार इन्फ्लुएन्स. लक्षात. इथे काय यायला पाहिजे? इज यायला पाहिजे. आपण आपल्या ग्रामरच्या नियमानुसार तिथे जाऊयात. नेक्स्ट पुढे. आता हे असं 2015ला प्रश्न आलेला आहे बघा. द हॉस्ट अँड द हॉस्टेस वेअर काइंड टू अस. द हॉस्ट अँड द हॉस्टेस दोन भिन्न कर्ते आहेत. म्हणजे हे डिफरंट 2 सब्जेक्ट्स आहेत अँडने जोडलेले. कारण फिमेल आणि मेल आहे म्हणजे लक्षात घ्या. मग इथे अनेक वचनी बरोबर आहे. ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड. ब्रेड अँड बटर वन कॉन्सेप्ट म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब करेक्ट. हे वाक्य देखील बरोबर आहे. त्याच्यात काय म्हणलं? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. दोन्ही करेक्ट आहेत. मग बघा आता ओनली ए इज करेक्ट नाही, ओनली बी इज करेक्ट नाही, बोथ ए अँड बी आर करेक्ट करेक्ट, बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट नाही. मग याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर काय आलं? बोथ ए अँड बी आर करेक्ट. लक्षात आलं? डन. नेक्स्ट आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. STI 2014ला हा प्रश्न विचारलेला आहे. फिश अँड चिप्स इज नॉट माय फेवरेट मील. आता फिश अँड चिप्स वन कॉन्सेप्ट वन सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब.
दिलेलं वाक्य बरोबर आहे. पेन अँड इंक, पेन अँड इंक म्हटला तर हा सुद्धा वन कॉन्सेप्ट येतो. रायटिंग मटेरियल आपण जे म्हणतो म्हणजे हा सुद्धा एकवचनी करता येईल, म्हणजे वन कॉन्सेप्ट येईल, क्रियापद एकवचनी बरोबर, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. ब्रेड अँड वॉटर वन कॉन्सेप्ट, वन सब्जेक्ट, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. बाकीचं जास्त काही वाचायची गरजच नसते. म्हणजे फिश अँड चिप्स इज नॉट माय फेवरेट मील, पहिलं वाक्य बरोबर. बी बघा, पेन अँड इंक हॅज बीन डिस्प्लेड बाय द बॉल पॉईंट, हे पण बरोबर. ब्रेड अँड वॉटर वॉज द वॅग्रंट स्टॅपल डाईट इन प्रिझन, हे वाक्य देखील बरोबर आहे. म्हणजे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. आणि आन्सर ऑप्शनमध्ये तिन्ही वाक्याचं ए बी सी कुठं आहे त्याचं उत्तर असेल. ए ओनली नाही, ए अँड बी नाही, ए बी सी 3 नंबरचं उत्तर, म्हणजेच त्याचं उत्तर आलं 3, 4 नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आलं जो STI 2014ला विचारलेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स ओळखायचे होते. दिलेले ए बी सी हे तीनही करेक्ट आहेत, म्हणून याचं उत्तर आलं 3. नेक्स्ट, मार्क आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट सेंटेन्स उत्तर म्हणजे प्रश्न, उत्तर सोडवण्याच्या आधी आपला प्रश्न व्यवस्थित आपण वाचायला पाहिजे, लक्षात घ्या. आता याच्यात दिले बघा, बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स. 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बार्ली म्हणजे जव, व्हीट म्हणजे गहू, राईस म्हणजे तांदूळ. ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कडधान्य आहेत. हे वाक्य बरोबर आहे, कारण अनेकवचनी झालं तर अनेकवचनी क्रियापद आलेलं आहे. वाक्य बरोबर आहे. पुढे, देअर आर एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. एग्ज अँड बेकन म्हटला तरी वन कॉन्सेप्ट आहे, याच्यासाठी क्रियापद यायला पाहिजे एकवचनी, परंतु तिथे आला आहे अनेकवचनी, इज पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकलं. परंतु येथे आर आहे म्हणून वाक्य चुकलं. 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट. 2 pound ऑफ कॉफी. आता इथे लक्षात घ्या, 2 pounds ऑफ कॉफी, हा लक्षात. कॉस्ट 7 and 6 pence. आता ऑफच्या आधीचा करता आहे पाऊंड्स, जो अनेकवचनी आहे, म्हणून क्रियापद अनेकवचनी कॉस्ट बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आलं. पुढचं वाक्य, द रेडिओ विच यू गिव्ह मी, द रेडिओ विच यू गिव्ह माय चिल्ड्रन वर्क्स परफेक्टली. या वाक्याचा अँटीसिडेंट आहे रेडिओ, जो एकवचनी आहे. त्या एकवचनीनुसार क्रियापद बरोबर एकवचनी आलेलं आहे, बरोबर आहे. मग हे वाक्य देखील बरोबर आहे. तर मग बघा, पहिलं वाक्य बरोबर, दुसरं चूक, तिसरं बरोबर, चौथं पण बरोबर. म्हणजे बी त्याच्यात फक्त रॉंग आहे. मग बी जे आहे ते बी आहे, याचं उत्तर येईल 4. आलं लक्षात, याचं उत्तर काय आलं 4, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. आता याच्यामध्ये बघा, ब्रेड अँड बटर इज अ होलसम फूड. आता याच्यात सांगितलं बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलं बरं का. ब्रेड अँड बटर वन कॉन्सेप्ट, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, सेंटेन्स इज करेक्ट. 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. देअर आर एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. जॉन अँड मेरी हॅव गॉन फॉर अ हॉलिडे. हे वाक्य सोडून झालेलं आहे वाटतं आपलं. आता याच्यात इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स आहे, देअर आर एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. हे इनकरेक्ट आहे, बाकीचं सगळं करेक्ट आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 2 pounds ऑफ कॉफी. आता खरं म्हटलं हे इथं काय दाखवतं आहे, एक युनिट दाखवतं आहे, म्हणून इथे एकवचनी क्रियापद. आता मागच्या याच्यामध्ये आपण थोडंसं रिप्लेस करूयात. मागचा जर प्रश्न आपण बघितला तर थोडंसं आपलं इथं चुकलं होतं एक्सप्लेन करताना, लक्षात घ्या. परत मागच्या प्रश्नात मी जातो. बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स. वाक्य बरोबर. देअर आर एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. एग्ज अँड बेकन हा वन कॉन्सेप्ट आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, इथं सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे इज, म्हणून हे चुकलं. 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. हे देखील चुकलेलं आहे, कारण पाऊंड्स ऑफ कॉफी म्हटलं तर एकवचनी येईल तिथे, मग हे अनेकवचनी क्रियापद नाही, इथे काय पाहिजे, कॉस्ट्स पाहिजे. लक्षात घ्या, थोडंसं एक्सप्लेन करताना चुकलं होतं. पुढे, द रेडिओ विच यू गिव्ह माय चिल्ड्रन वर्क्स परफेक्टली. बरोबर, ह्या वाक्याचा करता आहे द रेडिओ, तो बरोबर आहे. त्यानुसार तो एकवचनी आहे, म्हणून त्या एकवचनीनुसार एकवचनी क्रियापद आलं. मग यामध्ये कोणतं चुकलं, याच्यात जे चुकलं आहे बी आणि सी, बी अँड सी ओनली, म्हणजे याचं उत्तर आलं 2. ठीक आहे. मग इथं पण बघा, मग याच्यात पण काय आलं उत्तर, इथं कुठं चुकलं आहे, हेच चुकलं आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. याचं उत्तर आलं 3. नेक्स्ट, आता रूल नंबर
28 आपण बघणार आहोत. जो नियम होता आपला, म्हणजे वन कॉन्सेप्टचा जो नियम होता तो तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. फक्त ते कॉफीचं जे वाक्य होतं ते कॉस्टचं ते थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. आता काय म्हणतो रूल नंबर 28 काय म्हणतो बघ, एल्स नंतर बटचा वापर होतो, द्यानचा नाही. एल्स नंतर बटचा वापर होतो, द्यानचा नाही. म्हणजे एल्स नंतर काय येणार, काय येणार, एल्स नंतर काय येणार, बट येणार. लक्षात घ्या. आणि परीक्षेत आयोग काय देतो तुम्हाला, द्यान देतो, की जो चुकीचा असतो. लक्षात. एल्स नंतर आयोग तुम्हाला काय देणार, द्यान येणार. पण एल्स नंतर काय येतो, बट. गो एनिवेअर एल्स बट पाकिस्तान. कुठेही जा पण पाकिस्तानात जाऊ नको. म्हणजे पाकिस्तान व्यतिरिक्त कुठेही जा असं त्याचा अर्थ आहे. एनिवेअर, लक्ष एकत्र पाहिजे. एनिवेअर एल्स बट पाकिस्तान. आता एल्ससोबत काय आलं, म्हणजे या व्यतिरिक्त कुठेही जा पण तिथे जाऊ नको असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढे स्पॉट द एरर. ही डीड नथिंग एल्स दॅन प्ले नो एरर. आता एलसोबत काय येतो, बट येतो, द्यान येत नाही. इथे काय दिलं आहे, द्यान दिलं आहे. लक्षात घ्या. ही डीड नथिंग एल्स दॅन, द्यानच्याऐवजी म्हणजे खेळण्याव्यतिरिक्त तो त्याने काहीच केलं नाही असा त्याचा अर्थ आहे. या द्यानच्याऐवजी तर काय पाहिजे, बट पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे हा सेक्शन चुकला, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हा सेक्शन चुकला. द्यानच्याऐवजी ते काय पाहिजे, बट पाहिजे. आपला हाच नियम म्हणतो आहे ना. आपला नियम काय म्हणतो, एल्स नंतर बटचा वापर होतो, द्यानचा नाही. आयोग काय करतो, द्यान देतो. ठीक आहे. बघा मग हां पुढे लक्षात आलं. मग पुढचं बघा. इट इज नथिंग एल्स दॅन प्राईड नॉर. आता इट इज नथिंग एल्स बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आलं. दॅन एल्स नंतर काय येतो, बट येतो, द्यान येत नाही. म्हणजे इथे चुकलं, मिस्टेक कुठे आली, बीमध्ये. कारण एल्स नंतर काय येतो, एल्ससोबत काय येतो, बट येतो, द्यान येत नाही. आयोग आपल्याला द्यान देतो. लक्षात घ्या. नेक्स्ट. इट इज एल्स दॅन हिज स्टुपिडिटी विच स्टँड्स इन द वे ऑफ हिज प्रोग्रेस. लक्षात घ्या. इथं कुठे मिस्टेक आहे, इट इज एल्स दॅन, एल्स बट पाहिजे. लक्षात घ्या. एल्स नंतर ध्यान नाही येत, बट येतो. बाकी येथे चुकलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. लक्षात घ्या. आपल्याला कुठे फोकस करायचं आहे, जिथे मिस्टेक आहे तिथेच आपल्याला फोकस करायचं आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट. इट इज नथिंग एल्स दॅन फुलिशनेस दॅन लेड टू हिज डाऊनफॉल. इथे लक्षात द्या आपण. इट इज नथिंग एल्स, एल्स आला आहे. लक्षात घ्या. एल्स नंतर काय येणार, बट येणार. पण इथे बीमध्ये काय दिलं आहे, द्यान दिलं आहे, जो चुकला आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. लक्षात घ्या. एल्स नंतर काय यायला पाहिजे, बट यायला पाहिजे, द्यान नको. नेक्स्ट. देर इज नो वन एल्स whom I esteem highly than your father. देर इज नो वन एल्स, इथपर्यंत बरोबर आहे. whom I esteem highly than, but काय पाहिजे, बट पाहिजे ते द्यानच्या ऐवजी. लक्षात घ्या. म्हणजे येथे मिस्टेक आहे, या सी पार्टमध्ये बाकीचं बरोबर आहे सगळं. नेक्स्ट. आता PSI 2017ला प्रश्न विचारला आहे. बघा कसा प्रश्न येतो. आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ देर इज नो एरर से सो. बघा. ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स दॅन हिज ओन अफेअर्स. बघा सोडवलं आपण, तुम्हाला लक्षात आलं असेल. एल्स नंतर बट येतो, द्यान नाही. इथे द्यान दिला आहे आयोगाने. तुम्हाला सांगितलं ना, जे रूल्स मी प्रिपेअर केलेले आहेत त्याच्यानंतर एरर ते तयार केले आहे, नंतर आयोगाचे प्रश्न केले. म्हणजे तुम्ही परीक्षेला जाता जाता एक प्रॉपर मार्क्स बसतो की आपल्याला कशा प्रकारे स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता कुठे मिस्टेक आहे बघा. ही टॉक्स अबाउट, हा ए पार्ट आला. नथिंग एल्स दॅन नाही, हा बी पार्ट. म्हणजे बी पार्टमध्ये मिस्टेक आहे. बी पार्ट कुठे बघा, ओनली ए नाही, ओनली बी बरोबर सी आणि डी नाही. म्हणजे दोन उत्तर आलं. बीमध्ये मिस्टेक आहे ना. द्यानच्याऐवजी तिथे काय पाहिजे, द्यानच्याऐवजी तिथे काय पाहिजे, बट पाहिजे. लक्षात घ्या. नेक्स्ट. आता रूल नंबर 29 बघा. रूल नंबर 29. आता काही नियम लहान आहेत, काही खूप लेंदी आहेत. लक्षात घ्या. त्याच्यावर मी जास्त एरर्स दिलेले आहेत. लक्षात घ्या. आता पुढचा नियम काय म्हणतो बघा. रूल नंबर 29 काय म्हणतो बघा. नो या क्रियापदानंतर लर्न, टीच, टेल, मेक. लर्न या क्रियापदानंतर लर्न, टीच, वेल, मेक इत्यादी क्रियापदानंतर जर इन्फिनिटिव्ह येत असेल, म्हणजे नो त्याच्यानंतर दुसरं येत असेल, तर या इन्फिनिटिव्हच्या आधी हाव हे WH प्रोनाऊन वापरावे. म्हणतो ना, नो आलं, नोच्या पुढे जर आणखी ॲडिशनल क्रियापद येत असतील, लर्न, टीच, टेल, मेक, तर इत्यादी क्रियापदानंतर इन्फिनिटिव्ह जर येत असेल तर इन्फिनिटिव्हच्या आधी काय यायला पाहिजे, हाव हे WH प्रोनाऊन वापरावे. लक्षात घ्या.
आता परीक्षेत काय तुम्हाला कसं दिलं जातं, ही डिड नॉट नो, हा हाव गाळला जातो, हा हाव गाळला जातो, तो आपल्याला घ्यायचा असतो, लक्षात घ्या. इथे एक्झाम्पल्समध्ये दिलं आहे, लक्षात घ्या. ही डिड नॉट नो हाव टू सॉल्व द क्वेश्चन, ही डिड नॉट नो हाव टू सॉल्व. आलं का सॉल्व क्रियापद होतं का इथे ॲडिशनल, इथे सॉल्व क्रियापद ॲड करा. जे म्हणजे कसं आहे, इथं तुम्हाला जस्ट याच्यासाठी दिलेलं आहे, पण याच्यात जे आहेत जे ॲडिशनल क्रियापद आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. आणखी सॉल्व आलं, बरोबर. वी टॉट हिम हाऊ टू कुक पण आलं, स्विम आलं, बहुतेक काय असे इथं जस्ट तुम्हाला दिलेत. कुक आलं, स्विम आलं, सो आलं, हाऊ टू प्ले, हाऊ टू सिंग, ही सगळी क्रियापद येतात, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रियापद येत असतील तर काय करायचं आपण, हाऊ हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, आपलं हाऊ हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन वापरावे. डू यू नो टू ड्राईव्ह अ कार, आता इथे बघा काय आलं, ड्राईव्ह आलं, बरोबर आहे, ड्राईव्ह आलं इन्फिनिटिव्ह. डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह अ कार, डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह अ कार, इथे काय पाहिजे, याच्या पुढे काय पाहिजे, हाऊ पाहिजे ना. मग बघा डू बरोबर आहे, यू नो इथे पाहिजे हाऊ, काय पाहिजे, हाऊ टू ड्राईव्ह अ कार. इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. क्रियापद कोणतंही असो, हाऊ विल, तिथे लिमिटेड क्रियापद दिलं. मी तुम्हाला काय सांगितलं, आणखी ॲडिशनल क्रियापद आपल्याला ठेवायचे असतील, म्हणजे नो या क्रियापदानंतर जर इन्फिनिटिव्ह येत असेल, लक्षात घ्या, नो या क्रियापदानंतर जर इन्फिनिटिव्ह येत असेल तर इन्फिनिटिव्हच्या आधी आपल्याला हाव हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन घ्यावा लागतो, लक्षात घ्या. नेक्स्ट, द लिटल बॉय नोज हाऊ टू स्टार्ट द इंजिन बट डज नॉट नो टू स्टॉप इट. डज नॉट नो आहे टू स्टॉप इट, मग इथेच आलं आहे हाऊ टू, तिथं पण काय येईल हाऊ टू येईल, बरोबर ना. मग बघा द लिटल बॉय नोज बरोबर आहे, हाऊ टू स्टार्ट द इंजिन हे पण बरोबर आहे, बट डज नॉट नो हाऊ टू स्टॉप इट, इथे मिस्टेक आहे. या इन्फिनिटिव्हच्या आधी काय पाहिजे, हाऊ पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, मग आपल्याला सहज ते सोडवता येतात, सहज आपल्याला ते सोडवता येतात. आता यासोबत बघा रूल नंबर 30 आहे. रूल नंबर 30 काय म्हणतो बघा, लेस्टसोबत नेहमी शूड अशी रचना येते, त्यासोबत नॉट येत नाही. त्यासोबत नॉट येत नाही, काय येत नाही लक्षात घ्या. लेस्टचाच अर्थ काय होतो, असे होऊ नये म्हणून, ऑलरेडी त्याच्यात नॉट असतो, मग परत नॉट कसं येईल, येणार नाही. आणि लेस्ट हा नेहमी शूड ह्या मॉडेलसोबत येतो, नेहमी लक्षात घ्या. परीक्षेत पण याच्यावर भरपूर प्रश्न विचारले आहेत. तो निगेटिव्ह पर्पज दर्शवतो, तो काय दर्शवतो, निगेटिव्ह पर्पज दर्शवतो. लेस्ट असे होऊ नये म्हणून, असे होऊ नये या अर्थाने, इन ऑर्डर दॅट डॅश 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 नॉट, ठीक, असा त्याचा अर्थ असतो. आता बघा टेक, आपला नियम काय म्हणतो आहे, नियम काय म्हणतो आहे आपला, लेस्टसोबत नेहमी शूड प्लस V1 अशी रचना येते, त्यासोबत नॉट येत नाही, लक्षात घ्या. काय येत नाही त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, आणि तुम्ही नेहमी लक्षात घ्यायचं बरं का. आयोग काय करतो, लेस्टच्या सोबत शूड देण्याऐवजी, ही जोडी आहे, लेस्ट ही जोडीच आहे, ही जोडी आहे, यासोबत लेस्ट येणार, पण आयोग काय करतो, कधी कधी कॅन देतो, कधी मे देतो, है ना, कधी मस्ट देतो, लक्षात घ्या. पण याच्यासोबत मॉडेल काय येईल, शूड असेल. मग आपल्याला ती जी एरर आहे ती रेक्टिफाय करायची आहे, लक्षात घ्या. मग याच्यात तुमच्या लक्षात आला असेल की लेससोबत काय येतो, शूड येतो, आणि लेससोबत नॉट येत नाही, कारण लेसला निगेटिव्ह मिनिंग असतो, तो निगेटिव्ह पर्पज म्हणजे नकारार्थक हेतू दर्शवतो, लक्षात घ्या. टेक लेस्ट यू विल फॉल, टेक लेस्ट यू विल फॉल. आता लेस्टसोबत काय येतो, शूड येतो, बरोबर आहे ना, शूड येतो ना. मग हे पहिलं वाक्य काय चुकलं आहे, लक्षात घ्या. पुढचं वाक्य, लेस्ट यू शूड नॉट, लेस्ट यू शूडपर्यंत बरोबर आहे, पण त्याच्यात नॉट येत नाही, हे पण चुकलं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे आयोग तुम्हाला कसं देतो त्या पद्धतीने मी इथे एक्झाम्पल ॲड केलेली आहेत. पुढे लेस्ट इन ऑर्डर दॅट डॅश डॅश नॉट, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. असे होऊ नये म्हणून, असे होऊ नये या भीतीने, असा त्याचा अर्थ आहे. इन ऑर्डर दॅट डॅश 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 नॉट, म्हणजे लेस्टमध्ये ऑलरेडी काय असतो, नॉट इनबिल्ड असतो, म्हणून लेस्टच्या वाक्यात नॉट घेऊ नये. लेस्टसोबत नेहमी शूड हेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब येणार, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे स्पॉट देअर बघा, लता वर्क्स हार्ड लेस्ट शी मे फेल, नो एरर. लता वर्क्स हार्ड लेस्ट, लेस्टसोबत कोणती जोडी आहे, शूड आहे, पण इथे काय दिलं आहे आयोगाने, समजा हे आयोगाचेच क्वेश्चन्स आहेत, काय दिलं आहे नाही. लता वर्क्स हार्ड बरोबर आहे, लेस्ट हे बरोबर आहे, शी मे फेल, शी शूड फेल. नापास होऊ नये या भीतीने लता खूप मेहनत करते, असा त्याचा अर्थ आहे. नापास होऊ नये या भीतीने लता खूप अभ्यास करते, नापास होऊ नये म्हणून लता खूप अभ्यास करते, या असा देखील त्याचा अर्थ आहे. मेच्या ठिकाणी काय पाहिजे, शूड पाहिजे, इथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट,
कीप हिम ॲट ॲन आर्म्स लेंथ, ही एक फ्रेज आहे. टू कीप डिस्टन्स म्हणजे ही फ्रेज आहे, म्हणजे एक दुरावा मेंटेन करणे असा त्याचा अर्थ आहे. कीप हिम ॲट आर्म्स लेंथ टू कीप डिस्टन्स असा त्याचा अर्थ आहे. लेस्ट यू मे नॉट रिपेंट इन द लॉंग रन, इन द लॉंग रन ही सुद्धा एक फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे शेवटी, फायनली. ठीक आहे, तर लक्षात घ्या. आता यामध्ये बघा लेस्ट सोबत काय आलं आहे बघा, हा बी जो कॉलम आहे ना, बी जो कॉलम आहे याच्यामध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. कीप हिम ॲट ॲन आर्म्स लेंथ हे बरोबर आहे. लेस्ट यू मे नॉट रिपेंट, लेस्ट यू शुड रिपेंट. ठीक आहे, इन द लॉंग रन हे बरोबर आहे, म्हणजे इथे चुकलं आहे, लक्षात घ्या. कीप हिम ॲट आर्म्स लेंथ, त्याला थोडं दूर ठेवा, अन्यथा नाहीतर हां यू शूड रिपेंट इन द लॉंग रन, शेवटी तुला काय होईल, पस्तावा करावा लागेल. तुला पस्तावा करू लागू नये म्हणून त्याला दूर ठेव, त्याच्यापासून अंतर मेंटेन कर, असा त्याचा अर्थ आहे. मग आपला नियम काय म्हणतो आहे, लेससोबत काय येतो, शूड येतो आणि नॉट येत नाही, लक्षात घ्या. बीमध्ये मिस्टेक होती, तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट पुढे स्पॉट देअर बघा. ही ऑट टू स्टार्ट ॲट वन्स लेस्ट ही मे नॉट मिस ट्रेन अँड फेल टू अपीयर फॉर द इंटरव्ह्यू, नो एरर. ही ऑट टू स्टार्ट ॲट वन्स बरोबर आहे. लेस्ट ही मे नॉट मिस द ट्रेन, लेस्ट सोबत नॉट येत नाही आणि लेस्ट सोबत शूड येतो. मग इथे काय पाहिजे, लेस्ट ही शूड मिस द ट्रेन असं वाक्य येईल इथे, येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ही ऑट टू स्टार्ट ॲट वन्स, त्याने ताबडतोब निघायला पाहिजे. लेस्ट ही मे नॉट मिस द ट्रेनच्या ऐवजी लेस्ट ही शूड मिस द ट्रेन, म्हणजे ट्रेन सुटू नये यामुळे त्याने लवकरच निघायला पाहिजे. हां, आलं लक्षात, म्हणजे लक्षात आलं तुमचं मिस्टेक कुठे आहे, मिस्टेक येथे आहे. आणि बाकीचा पार्ट नाही वाचला तरी चालतो, फक्त जो रूल त्याला पकडून जर आपण ठेवलं तर आपलं उत्तर चुकत नाही, वेळ वाचतो आपल्याला, पूर्ण वाचण्याच्या नादी लागायचं नाही. नेक्स्ट, कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नाही. स्पॉट द एरर. वर्क हार्ड लेस्ट यू मे नॉट फेल, नो एरर. नापास होऊ नये म्हणून खूप मेहनत कर असा त्याचा अर्थ आहे, पण लेस्टसोबत मे नॉट किंवा शूड येतो, नॉट येत नाही. वर्क हार्ड लेस्ट यू मे नॉट फेल, यू शूड फेल असं पाहिजे, यू शूड फेल असं पाहिजे. मे नॉट फेलच्या ऐवजी काय पाहिजे, शूड फेल पाहिजे फक्त. मग इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट, आता याच्यावर बघा आयोगाने कसा प्रश्न विचारला आहे, याच्यावर आयोगाने कसा प्रश्न विचारला आहे बघा. कवर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू डॅश डॅश कॅच कोल्ड. थंडी लागू नये म्हणून आपलं डोकं व्यवस्थित झाक असा त्याचा अर्थ आहे. तर आपल्याला माहिती आहे लेस्टसोबत काय येतो, बरं. सूचना काय दिली आयोगाने ते बघूया. विच ऑफ द फॉलोइंग मॉडल्स फिल्स करेक्टली द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता लेसची जोडी काय सोबत आहे, शूड सोबत आहे. विल नाही, शाल नाही, वुड नाही, काय संपलं आपलं उत्तर, संपलं उत्तर आपलं. शूड, लेससोबत काय येतो, शूड येतो, नॉट येत नाही, लक्षात घ्या एवढंच. नेक्स्ट, यूज करेक्ट वर्ब टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. बी केअरफुल लेस्ट यू हे बी केअरफुल लेस्ट यू डॅश डॅश कॅच द इन्फेक्शन. आता इथे लक्षात घ्या, यू शुड नॉट कॅच द इन्फेक्शन. आता इथे या नॉटची गरज नाही आहे, ॲडिशनल हा टाईप झाला आहे, लक्षात घ्या. हा ॲडिशनल टाईप झाला आहे, लक्षात घ्या. या नॉटची इथे गरज नाही. मॉडल ऑक्झिलरी प्रॉपर वर्ब वापरायला सांगितलं आहे. आता लेस्टसोबत नॉट येत नाही आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तिथे बी केअरफुल लेस्ट यू शुड कॅच इन्फेक्शन, बरोबर, म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून सावध राहा असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, इथे शूड विल येणार नाही, हॅड येणार नाही, शाल येणार नाही. नेक्स्ट, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. बीवेअर लेस्ट समथिंग वर्स. आता लेस्ट सोबत काय येतो, शूड येतो. मग शूड सोबत V1 येईल. विल हॅपन येणार नाही, कॅन हॅपन येणार नाही, शूड हॅपन येईल, वुड हॅपन येणार नाही. माहिती उत्तर काय आलं, बीवेअर लेस्ट शूड वर्स शूड बीवेअर लेस्ट समथिंग वर्स शूड हॅपन टू यू. म्हणजे तुझ्यासोबत काही वाईट घडू नये म्हणून सावध राहा असा त्याचा अर्थ आहे. तुझ्यासोबत काही वाईट घडू नये म्हणून सावध राहा असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण
नियम क्रमांक 26 ते 30 बघितलेत. अशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काही डाऊट येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट फोन किंवा मेसेज करू शकतात. माझा नंबर तुमच्याकडे आहेच. धन्यवाद.